जालना शहरातील नागरिकांच्या समस्यांसाठी परिवर्तन असंघटित कामगार संघ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन. परिवर्तन असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिनकर घेवंदे. जालना शहरातील नागरिक समस्यांसाठी परिवर्तन असंघटित कामगार संघाच्या वतीनं दिनांक 28 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. यामध्ये रस्त्यात आलेले पॉल, जालना शहरात नेहमी पाणी पुरवठा होत नाही, जालना शहरात रोडची दुरावस्था झालेली आहे, जालना शहरातील नाल्या साफ झालेल्या नाहीत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा परिवर्तन संघटित कामगार संघ संस्थापक अध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी दिलाय. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, पत्रकार राहुल मुळे, मधुकर घेवंदे, किशोर माघाडे, रघुवीर गुडे, नागेश मिर्धे, KB सराफ, SS सारडा, परमेश्वर शिंदे, मराठा महासंघाचे अशोक पडूळ यांनी लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला आहे. लाक्षणिक उपोषण करण्याचं कारण काय दादा? मागील काही वर्षापासून आम्ही अनेकदा नगरपालिका होती त्यावेळेस सुद्धा निवेदने देत आलेलो आहे. जालना शहरामध्ये रोडची दुरावस्था होत आहे दिवसांदिवस. त्याच पद्धतीने आम्ही या रेल्वे स्टेशन ते गांधी चमनपर्यंत होणारा रस्ता त्यामधले इलेक्ट्रिक पोल्स काढण्यास सांगितले होते, ते सुद्धा त्यांनी काढलेले नाही आतापर्यंत. त्यासाठी सुद्धा एक आजचं एक हे उपोषण आहे. त्याचप्रमाणे जांगडे पेट्रोल पंप ते अंबड चौफुलीपर्यंत त्यांनी रस्ता बंद ठेवला होता, परंतु आमच्या निवेदनाने तो रस्ता कालपासून त्यांनी चालू केला आहे. त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये नियमित पाणी येत नाही. आम्ही त्यांना सांगितलं होतं की 3 ते 4 दिवसाला हप्त्यातून एकदा तर पाणी दिलं पाहिजे, परंतु त्यांचं असं पत्र आलेलं आहे की मला काल त्यांनी पत्र पाठवलं. या पत्रात तुम्हाला त्यांनी असं सांगितलं आहे की जालना शहरात 4 ते 5 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आलेले आहे. सदरील काम हे पूर्ण होण्यास 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. म्हणजे विचार करा, यांच्याकडे नियोजनबद्ध कार्यक्रम नसल्यामुळे यांना 2 वर्ष लागत आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा. त्याचप्रमाणे रमाईनगर, आनंदनगर, आदर्शनगर, जमुनानगर, विद्युत कॉलनी, सरस्वती कॉलनी आणि तत्सम परिसर रेल्वे स्टेशनच्या मागचा या बौद्ध समाजाला स्मशानभूमी नाही. जगताना जो आम्हाला संघर्ष करावा लागतो तो मरण यातनासुद्धा आम्हाला त्यावेळेस करावं लागतात. म्हणून त्यासाठी एक प्रखर आंदोलन यानंतर आम्ही करणार आहोत. माननीय आयुक्त साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी यावर वेळेवर दक्षता जर घेतली नाही तर होणाऱ्या परिणामास त्यांनी जबाबदार राहतील असं या ठिकाणी निश्चितपणे मी सांगतो. त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये पावसाळ्यापूर्वीच्या यांना नाल्या साफसफाईला सांगितल्या होत्या, त्यासुद्धा झालेल्या नाहीत. झोपडपट्ट्यामधल्या ज्या नाल्या आहेत त्यासुद्धा साफसफाई झालेल्या नाहीत. त्यामुळे हे आम्ही उपोषण करत आहोत. आजचा हा आमचा पहिला दिवस आहे. येणाऱ्या काही काळात जर आमच्या ह्या वेगळ्या वेगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, निश्चितपणे या ठिकाणी मोठमोठे आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा मुद्दा, येथे अंबड चौफुलीच्याच बाजूला विवेकानंद एक मोठी शाळा आहे आणि नूतन वसाहत हा स्लम एरिया असल्या कारणाने इथे सगळे कामगार वर्ग इथं या ठिकाणी राहतो. म्हणून आमच्या परिवर्तन कामगार असंघटित संघाच्या वतीने या ठिकाणी विरांश वाईन शॉप एक इथे उघडलेली आहे. तेथे लोक लाईन लावून दारू घेण्याचं एक काम चालू आहे. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये तेथील शाळकरी मुलं मुली त्या ठिकाणी थंड पेय म्हणून बिअरचा उपयोग करत असतात. या मुलांची पूर्ण अवस्था खराब होईल या कारणाने हे विरांश वाईन शॉप येथून हलवावे अशी या ठिकाणी मी परिवर्तन संघाच्या वतीने मागणी केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी फोकस केले पाहिजे. निश्चितपणे जर यांनी काही दिवसातच हे विरांश वाईन शॉप इथून हलवले नाही तर या ठिकाणी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला पुनश्च एकदा माझ्या परिवर्तन असंघटित संघाच्या वतीने जाहीर आवाहन करतो.